मित्रांनो, आज किडकाली मैदानात बिनजोडची प्रेक्षणीय शर्यत पाहायला भेटली आणि आपण जाताना सांगितलं की महबूब निघाला शर्यतीला आणि प्रश्न केला होता की महबूबच्या पायऱ्यात कोण होता. गुपित ठेवला होता. तर महबूबच्या पायऱ्यात आज योगी होता. योगीची साथ होती आणि महबूबची साथ होती, म्हणून आज गुलालाचा मानकरी झाले हे दोन्ही नंदी. आणि खूप चांगलं वाटत असेल की महबूब आणि योगीनी गुलाल घेतल्यानंतर. दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा ना. माझं नाव अविनाश भोईर. दादा, काय बोलाल आजच्या गुलालाबद्दल? आजचा गुलाल म्हणजे फार छान गुलाल झालेला आहे आणि सुंदर अशी गाडी पळाली आणि गुलालासाठी प्राप्त झाली. दादा, कसं काय महबूबचं नियोजन कसं काय झालं? महबूबचं नियोजन म्हणजे भरपूर दिवस झाले आमचं चाललं होतं नियोजन गाडी पळवायची म्हणून. तर आज योगायोगाला आणि गाडी पळाली आणि गाडी गुलालात राहिली. कशी गाडी तुम्ही पाहिली का? सुट्टीपासून सुतापर्यंत कशी? आम्ही सुट्टीला खाली सोडायला असं, त्यामुळे आम्हाला पुढं पाणी भरपूर जण बोलले का गाडी तुमची छान पाहिली, एक नंबर गाडी पाहिली आज. नक्कीच दादा, आज महबूबसारखा तगडा बैल आपल्या पैऱ्यामध्ये भेटला आणि योगीचं तर नाव होतंच, कारण योगी जाईल त्या मैदानात गुलाल घेतो. आणि आज महबूब सोबत पैरा होऊन शर्यतीचा गुलाल घेतला. कसं वाटलं दादा? नक्कीच, म्हणजे महबूब बरोबर पळणं म्हणजे आता एक भाग्य आहे म्हणजे असा. आणि बैल आज बिंजोडचा बादशाह म्हणून त्याला ओळखला होता महबूबला, आणि आज तो आमच्या बैलात पळाला. आम्हाला खूप अभिमान आहे. नक्कीच महबूब मोठमोठ्या खूप आनंद वाटते का गाडी पळाली म्हणून. अच्छा दादा, काय बोलाल म्हणजे ही जोडी आता या मैदानात गुलाल घेतला की पुन्हा कधी ही जोडी पुढच्या मैदानात तुम्हाला पळताना दिसेल ही जोडी. काय बोलाल काना पाटील दादाबद्दल? काय बोलेल? कान्हा दादा आणि ज्ञानू ठाकूर म्हणजे आमचे भरपूर दिवस चालू होता का बैल पळवायचा, म्हणजे गाडी पळवायची आपली. तर एक म्हणजे कुठेतरी आमचे त्यांचा पैरा झालेला होता, आमचा पैरा झालेला होता, त्यामुळे योगायोग जुळला नाही. पण आजच्या मैदानात आमचा योगायोग जुळला आणि गाडी पळाली. आणि त्यांचा खूप आभार मानतो का त्यांनी आम्हाला बैल दिला. आमच्या योगीमध्ये बैल पळवला आणि सुंदर अशी गाडी पळाली, गुलाल प्राप्त झाली. दादा, समोरची गाडी सुद्धा चांगली होती. मारी आणि सोबत कोण? सोन्या होता का? सोन्या होता. सोन्या कुठला दादा? टेमघरचा सोन्या. दोन्ही सुंदर गाडी होते ते. म्हणजे बघा, आपण जेव्हा शर्यत खेळतो, योगीची शर्यत मी जेव्हा बघितलं ना, चांगल्या टॉपच्या नंदी सोबतच शर्यत खेळली जातं. म्हणजे योगी काय हे दाखवून देतो. आणि आज या म्हणजे जे मथुर आणि महबूब एवन जोडी बोलतात, आता महबूब आपल्या पैरामध्ये पळून गुलाल घेतला. कसा आनंद आहे, कारण समोरची गाडी सुद्धा भारी होती. समोरची गाडी म्हणजे भरपूर चांगली गुलालातली गाडी होती. मारी आणि सोन्या आमची मैत्रीपूर्ण शर्यत झालेली आहे. त्याने म्हणजे आमची पहिले विचारून होत होती गाडी, पण ती काय कारण असं कॅन्सल झाली. पण नंतर आम्ही नाव दिल्यानंतर त्यांनी आमच्यावर नाव फिरलं ते आणि एक मैत्रीपूर्ण शर्यत झाली आमची. दादा बघा, शर्यत करतो आपण, शर्यत करायची तर म्हणजे कसं समोरचा पण तसाच मजबूतीचा असेल, त्या लेवलचा असेल तर ती शर्यत खेळायला आणि ती शर्यत बघायला मजा येते. नुसता छोट्या बैलांशी आपण मोठ्या बैलांची शर्यत लावून ती मजा नाही. ती म्हणजे आणि ती शर्यत जिंकून जो आनंद असतो तो गगनाला मावणारा नसतो. नक्कीच तो आनंद म्हणजे एवढा आनंद असतो का म्हणजे आपण सांगू नाही शकत. दादा, योगीचं शर्यत जी आपण बैलावर केलेली असते आपली अपार मेहनत, ती आपल्याला कुठं ना कुठं फळ देते. या मेहनती पाठीमागे दादा कोणाचा श्रेय जातो? नक्की या मेहनतीमध्ये आमची पूर्ण टीम बैलाची भरपूर मेहनत घेते. कधी बैल बसलेला असेल तर सर्व मुलं म्हणजे बोलता, बाबा बैल बसून नाही, चला आपण चालवायला नेऊ, बैलाचा व्यायाम होईल. म्हणजे सर्व प्रकारचा त्यांचा एक व्यायाम चालू असतो. बाकी खाण्याबाबतीत पिण्याबाबतीत सर्व त्यांची मेहनत अपार असते. मग त्या मैदानात येण्यापूर्वी त्याचं काय एक दिवस आधी प्रॅक्टिस का काय असं का डायरेक्ट शर्यतीला होतं? नाही, बैल कंटिन्यू चालू असलं तर बैलाला काय, बैला भरपूर म्हणजे वेळ म्हणजे आराम राहिला तर बैलाला आम्ही चालवून आणतो. दादा, त्या शरीरसृष्ट बघा एकदम भारी वाटतं, दिप्पाड वाटतं. काय म्हणजे अशी कशा पद्धतीने तुम्ही त्याला खाणं पिणं कसं काय दिलं जातं? खाणं आम्ही म्हणजे कधी मका कडबा, ज्वारी, कधी ऊसाचे वाडे आणि रती आपला खुराक. दादा, किती साधारणतः वर्षाचा असेल आपला योगी? 6-6.5 वर्षाचा. 6-6.5 वर्षाचा सुद्धा या वयात सुद्धा तो कमाल दाखवतो. नक्की. काय बोला अजून? काय बोला आज महबूब सारखा पैरात झाला, अजून काय पुढचे नियोजन कसे असणार? पुढचे नियोजन जसं आम्ही म्हणजे मैदान असेल तसे आम्ही नियोजन करत राहू आणि बैल आपला कसा गुलालात राहील याचे प्रयत्न करत राहू. जेव्हा महबूब पैरा तुम्हाला ठरला की झाला आहे आपला पैरा आणि खिडकाली मैदान आहे, तो शर्यतीला जाण्यापूर्वी तिथे काय मनात धाकधूक होते का, काय होईल काय नाही? कारण आज महबूब पैरा आहे म्हटलं तर आज आम्हाला एकदम सर्वांना आनंद होता का बाबा आपल्या बैलात नामांकित बैलामध्ये आपला बैल पळणार आहे. आज महबूब बिंजोडचा बादशाह महबूब त्यामध्ये आपला बैल पळणार आहे. त्यामुळे सर्व मुलं पण म्हणजे आम्ही एक उत्साह होतो का बाबा गाडी पळावी एकदा पहिले, म्हणजे असा गुलालात राहावी हे आमची एक खूप मोठी इच्छा होती. दादा, जाता काय बोलाल योगी बैलाबद्दल? कारण की आपला बघा आज हा क्षेत्र असा आहे ना की आपल्या कोणत्या क्षेत्रामुळे आपलं नाव आणि आपल्या गावाचं नाव पुढे नाही येत, पण या एक नंदीमुळे आपलं पण नाव आणि आपल्या गावाचं नाव पुढे येतो. काय बोलाल तुम्ही? खरं म्हटलं तर आज आम्हाला खूप अभिमान वाटतो का आमच्या योगीने एवढं नाव केलेलं आहे का आज जिथे जाऊ तिथे आम्हाला म्हणजे आमच्या नावाने ना ओळखत.
पण योगी बैलवाले आले म्हणून पहिले असे त्याच्या नावाने ओळखतात, त्याच्या नावाने आम्हाला ओळखतात, तेव्हा योगी बैलवाले आलेत. मग तुमचं हा एक आम्हाला त्याचा एक म्हणजे भरपूर अभिमान वाटतो का त्याच्यामुळे आपलं नाव झालेलं आहे कुठेतरी, म्हणजे आणि 4 लोकात आपलं नाव म्हणजे झालेलं आहे. त्यांनी एवढं नाव केलं आपलं भरपूर, आपल्या गावाचं नाव केलेलं आहे. दादा तुमचा व्यवसाय काय का नोकरीला काय कसं? नाही, आमचा व्यवसाय व्यवसाय आहे. बघा व्यवसायामध्ये तुम्हाला जितके प्रसिद्धी नाही भेटली तेवढे या नंदी मुली तुम्हाला नक्कीच भेटली. नक्कीच त्यांनी आम्हाला खूप मोठी साथ दिलेली आहे आणि आमचं नाव उंचावून नेलेलं आहे त्यांनी. दादा असाच योगी चांगल्या चांगल्या बिनजोडच्या शर्यती केलेल्या आणि त्याला चांगले चांगले पैरे येतील. आणि आज योगी म्हटलं ना, आम्ही जेव्हा जेव्हा जातो की योगी आहे म्हणजे एक चांगली शर्यत होणार, कारण की योगीचा पल हे सर्वांना माहिती आहे आणि तो जाईल त्या मैदानात गुलाल घेतो. हार जीत तर होत असते, त्याच्यावरती काय बोलाल तुम्ही? हारजीत तर होतेच, म्हणजे कोणी म्हणजे असा कोणी जिंकण्यासाठी म्हणजे कोणी हारण्यासाठी येत नाही, सर्व जिंकण्यासाठी येतात. पण मैदानात आल्यानंतर जेव्हा 4 नंदी पळतात त्याच्यातले 2 नंदींची कोणतरी हार होणारच आहे. पण त्यामुळे आपण कोणी कधी खचून जाऊ नये का आपली हार झाली म्हणून, आपण पुढे जाऊन कशी नियोजन करून आपली गाडी गुलाला जातील याचं नियोजन केलं पाहिजे. नक्कीच दादा शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलालासाठी आणि असाच योगी कारकिर्दी करत राहील पुढे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. तुम्ही पण आमची मुलाखत घेऊन आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे खूप आभार.